नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. आपला मराठी पॉडकास्ट प्रश्न छोटे आणि आरोग्य मोठे. आज आपण या ठिकाणी आहोत अशोका मेडिकल हॉस्पिटल नाशिक या ठिकाणी. तर आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत आपल्या पचन संस्थेबद्दल. बऱ्याच लोकांच्या मनांमध्ये समज, भीती, शंका, खूप सारे प्रश्न दडलेले असतात की पचन संस्थेचे आजार म्हणजे नेमके काय. या सर्व प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आज आपल्या सोबत या ठिकाणी आहेत डॉक्टर संदीप पाटील सर. डॉक्टर संदीप पाटील सर अशोका मेडिकल हॉस्पिटल नाशिक या ठिकाणी डायरेक्टर मेडिकल गॅस्ट्रोएंट्रोलॉजी आणि एंडोस्कोपी या डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहेत. तर सरांना मी या ठिकाणी विनंती करतो, सर आपला हा जो मराठी पॉडकास्ट आहे यामधून आपण सर्वसामान्य जनतेपर्यंत या ठिकाणी एक मेसेज पोहोचवत असतो, त्या ठिकाणी एक त्यांचे प्रश्नांची उत्तर देत असतो आणि त्यांना या ठिकाणी मोठे आरोग्य या ठिकाणी प्रदान करत असतो. तर मला या ठिकाणी आपल्या सर्व सामान्य जनतेला या ठिकाणी तुमची ओळख करून द्यायची आहे. तर सर तुम्ही तुमच्याबद्दल जर 2 शब्द त्यांना सांगाल तर मला खूप आनंद होईल. सर मी सध्या डिपार्टमेंट ऑफ मेडिकल गॅस्ट्रोएंट्रोलॉजी आणि एंडोस्कोपी अशोका मेडिकल हॉस्पिटल येथे डायरेक्टर म्हणून कार्यरत आहे. मी माझं MBBS आणि MD मेडिसिन हे शिक्षण पुण्याच्या BJ वैद्यकीय महाविद्यालयात घेतलेले आहे. त्यानंतर मी DM गॅस्ट्रोएंट्रोलॉजीसाठी सायन हॉस्पिटल मुंबई येथे 3 वर्ष काम केले आणि त्यानंतर मुंबईच्या KEM रुग्णालयात मी 1 वर्ष ॲज अ लेक्चरर म्हणून कार्यरत होतो. तर तिथून आत्तापर्यंत माझा हा प्रवास एक साधारण 20 वर्षाचा राहिला आहे. तर या 20 वर्षाच्या कालावधीत आम्ही बऱ्याचशा एंडोस्कोपीज अशोका मेडिकलवर जॉईन केल्यापासून बऱ्याचशा ॲडव्हान्स एंडोस्कोपीज जसं कॅप्सूल एंडोस्कोपी, स्पायग्लास एंडोस्कोपीज ह्या सगळ्या सुविधा आपण या डिपार्टमेंटमध्ये अवेलेबल करून घेतलेल्या आहेत. धन्यवाद सर. 20 वर्षाचा अनुभव म्हणजे खरंच खूप मोठी एक्सपर्टी आहे सर तुमची. तर आणि जसं तुम्ही सांगितलं की आजच्या या सत्रामध्ये आपण गॅस्ट्रोएंट्रोलॉजी म्हणजे नेमकी काय आणि त्याचबरोबर कॅप्सूल एंडोस्कोपी, स्पायग्लास, फायब्रोस्कॅन या सर्व गोष्टींबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर सर आजचा आपल्या या प्रश्न छोटे आणि आरोग्य मोठे याचा पहिला जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे की सर गॅस्ट्रोएंट्रोलॉजी बहुतेकदा हा शब्द खूप अवघड वाटतो लोकांना. तर गॅस्ट्रोएंट्रोलॉजी आणि पचन संस्था म्हणजे याचे जे विकार आहेत, तर गॅस्ट्रोएंट्रोलॉजी म्हणजे नेमकी काय, थोडक्यात असं लोकांना विचारायचं. गॅस्ट्रोएंट्रोलॉजी म्हणजे पचन संस्थेशी रिलेटेड किंवा पोटाशी रिलेटेड सगळे विकार आम्ही बघत असतो. यामध्ये जसं स्टमक, लहान आतडे, मोठ्या आतड्यांचे विकार, त्याचप्रमाणे स्वादुपिंड म्हणजे पॅन्क्रियासशी रिलेटेड आजार, त्याचप्रमाणे लिव्हरचे सगळे आजार, गॉल ब्लॅडर म्हणजे पित्ताशयामधील खडे, त्याचप्रमाणे कॉमन बाईल डक्ट मधले काही स्टोन्स. तर हे सगळेच आजार ह्या गॅस्ट्रोएंट्रोलॉजी विभागामध्ये येतात. त्याचं गॅस्ट्रोएंट्रोलॉजीचे आता वेगवेगळ्या ब्रँचेस ज्या आहेत त्या आता ॲडव्हान्स होत आहेत. जसं की लिव्हरशी रिलेटेड आजार एक वेगळी ब्रँच तयार झालेली आहे किंवा स्वादुपिंडाशी निगडीत आजारांची एक वेगळी ब्रँच तयार झालेली आहे. तर हे गॅस्ट्रोएंट्रोलॉजी बऱ्याच व्हास्ट फील्ड आहे. धन्यवाद सर. तर वळूया पुढच्या प्रश्नाकडे. आता पुढचा जो प्रश्न या ठिकाणी आलेला आहे तो की पोट फुगणं आणि म्हणजे पोटात गॅस होणं, तर हा प्रकार नेमकी काय आहे आणि नेमकी कधी डॉक्टरांचा सल्ला त्या ठिकाणी घेतला पाहिजे? पोट फुगणं ही खूप कॉमन कंप्लेंट आहे. मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये आपण त्याला ब्लोटिंग असं म्हणत असतो. तर पोट फुगण्याचं मेन रिझन म्हणजे गॅस जास्त प्रमाणात होणं. तर ह्या गॅसेस होण्यामागे बरीच कारणं असू शकतात. जसं सगळ्यात कॉमन रिझन आहे एक हेलिकोबॅक्टर पायलोरी म्हणून एक इन्फेक्शन असतं जे खाण्यातून पसरतं. तर त्याच्यामुळे वारंवार गॅस बनणं. काही पेशंटमध्ये लॅक्टोज इंटॉलरन्स म्हणजे दुधाची ॲलर्जी असते. तर दुधाचं इंटेक केल्यानंतर त्यांना ब्लोटिंग किंवा गॅसेस हे जास्त प्रमाणात बनतात. आणि तसंच एक तिसरा आजार आहे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम म्हणजे IBS. तर IBS मध्ये कुठलेही जड अन्नपदार्थ खाण्यात आले तर पेशंट्सना ब्लोटिंग किंवा गॅस बनण्याचे हे सिम्पटम्स येऊ शकतात. धन्यवाद सर.
आणि जो पुढचा प्रश्न आहे हा त्यासारखाच आहे सर, की पोट साफ होत नाही आणि रोज पोट दुखतं, तर मग नेमकी हे गंभीर असू शकतं का आणि कधी डॉक्टरांचा सल्ला त्या ठिकाणी घेतला पाहिजे? पोट साफ न होणे याला आपण मेडिकल टर्मिनॉलॉजी मध्ये कॉन्स्टिपेशन किंवा इनकम्प्लीट इव्हॅक्युएशन असं म्हणतो. हाही एक बराचसा कॉमन आढळून येणारा प्रॉब्लेम आहे. पण या केसेसमध्ये डॉक्टरांचा सल्ला हा केव्हा घेतला पाहिजे, तर जर पेशंटला PR ब्लिडिंग म्हणजे शौचावाटे काही रक्त जात असेल किंवा शौचाच्या ठिकाणी आग होणं किंवा वेदना होणं किंवा पोट साफ होत नाहीये पण असोसिएटेड ॲब्डॉमिनल पेन म्हणजे पोटाच्या तीव्र वेदना होत आहेत किंवा वजन कमी होत आहे, तर यासारखे असोसिएटेड सिम्पटम्स असतील तर या पेशंटने नक्कीच डॉक्टरांचा सल्ला हा घेतला पाहिजे. आणि पोट साफ न होणे याच्यासाठी आपण सुरुवातीला काही घरगुती उपचारही करू शकतो, जसं की पाण्याचं प्रमाण वाढवणं किंवा फायबर इनटेक वाढवणं, म्हणजे फळांचा वापर करणं किंवा सॅलड. तर या गोष्टींनी पोट साफ होण्याचं प्रमाण हे वाढत असतं. अगदीच सर, म्हणजे जास्तीत जास्त पाण्याचा इंटेक जर त्या ठिकाणी ठेवला तर कॉन्स्टिपेशन वगैरे किंवा मग आपण तेच पोट फुगणं वगैरे जे म्हणतो ते त्याचं प्रमाण नक्कीच कमी होऊ शकतं. तर पुढचा प्रश्न जो आहे सर हा एकदम म्हणजे आपण म्हणतो की एकदम कॉमन समस्या आहे सर्वच लोकांची, की डॉक्टर साहेब सतत ऍसिडिटी होत राहते आणि मग करपट ढेकरं येतात, तर अशा वेळेस नेमकी घरगुती उपाय काय केले पाहिजे आणि कोणत्या वेळेस डॉक्टरांचा सल्ला त्या ठिकाणी घेतला पाहिजे? वारंवार ऍसिडिटी होणं किंवा करपट ढेकर येणं, तर ह्या प्रॉब्लेमला गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स किंवा GERD असं म्हटलं जातं. याच्यामध्ये स्टमकचं जे ऍसिड आहे पित्त त्याचं प्रमाण हे वाढतं किंवा पित्ताचा रिफ्लक्स हा अन्ननलिकेत होत असतो. तर याला बरीच कारणं आहेत, जसं की मी म्हटलं हेलिकोबॅक्टर पायलोरी इन्फेक्शन हे पाण्यातून किंवा खाण्यातून पसरणारे इन्फेक्शन आहे. ते एकदा स्टमकमध्ये कॉलनाइज झाल्यास हे प्रॉब्लेम्स वारंवार येऊ शकतात. दुसरं एक रिझन आहे लॅक्स हायटस किंवा हायटस हर्निया आपण त्याला म्हणतो, म्हणजे अन्ननलिकेचा खालचा वॉल जर लूज झालेला असेल तर हा प्रॉब्लेम सतत जाणवत असतो. तर याला आपण घरगुती सुरुवातीला काही उपचार करू शकतो, जसं की तिखट मसाल्याच्या पदार्थांचं सेवन हे टाळणं किंवा ऑइली फ्राईड फूड अवॉइड करणं, रेग्युलर वॉकिंग करणं. तर याच्याने तो प्रॉब्लेम कमी होऊ शकतो. परंतु हा प्रॉब्लेम जर वारंवार येत असेल, म्हणजे समजा 1 महिन्यापेक्षाही जास्त याचे सिम्पटम्स आहेत किंवा वारंवार वॉमिटिंग होतंय, रक्ताचं प्रमाण कमी झालंय, वजन कमी झालंय, तर अशा वेळेस आपण पेशंटला एंडोस्कोपी करण्याचा सल्ला हा देत असतो. तर असे काही सिम्पटम्स असतील तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला हा नक्कीच घेतला पाहिजे. सर हल्लीच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर आपली जीवनशैली, खानपानाची पद्धत आणि त्याचबरोबर आपण बघितलं की भरपूर सारी व्यसनं पण जगात आहेत. तर ज्या वेळेस सोनोग्राफी वगैरे याचा रिपोर्ट येतो त्याच्यामध्ये आपल्याला दिसतो की फॅटी लिव्हर, आणि हा फॅटी लिव्हर शब्द ऐकलं की जवळजवळ प्रत्येकच जण घाबरून जातो. तर मग हे फॅटी लिव्हर म्हणजे नेमकी काय, आणि फॅटी लिव्हर म्हणजे लिव्हर गेले कामातून असं त्याचा अर्थ होतो? नाही, असा अर्थ होत नाही नक्कीच. पण फॅटी लिव्हर ही आजकालच्या जगात होणारी एक कॉमन समस्या आहे. त्याचं फॅटी लिव्हर म्हणजे नेमकं लिव्हरमध्ये फॅट किंवा चरबी डिपॉझिट होणं, आणि त्याचं कारण म्हणजे जसं बैठी जॉब, एक्सरसाइज नसणं किंवा जंक फूड इनटेक किंवा हाय कार्बोहायड्रेट डाएट किंवा अल्कोहोल, रेग्युलर अल्कोहोल इनटेक याच्यानेही फॅटी लिव्हर हे होऊ शकतं. पण हे सुरुवातीच्या काळात फॅटी लिव्हर हे रिव्हर्सिबल असतं, म्हणजे आपण त्याचा योग्य उपचार केला, रेग्युलर एक्सरसाइज केली, डाएटरी चेंजेस केले तर ते पूर्णपणे नॉर्मलला येऊ शकतं. पण फॅटी लिव्हरच्या पेशंटने नक्कीच लिव्हर स्पेशालिस्ट आणि गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टचा सल्ला हा घेतला पाहिजे, कारण याच्यात एक फायब्रोस्कॅन म्हणून तपासणी असते. जर फायब्रोस्कॅन स्कोर प्रमाणे त्याची सिव्हिरिटी ही आपण ग्रेड करत असतो,
आणि फायब्रोस्कॅन जर जास्त असेल तर त्याला नक्कीच मेडिकल ट्रीटमेंट लगेच घ्यायला पाहिजे. धन्यवाद सर. खूपच म्हणजे तुम्ही छान शब्दांमध्ये त्या ठिकाणी सांगितलं की कशा प्रकारे आपण त्या ठिकाणी रूल आउट करू शकतो आणि आपण कधी आपण डॉक्टरांचा सल्ला त्या ठिकाणी घेतला पाहिजे. सर, काही लोकांचं म्हणणं असं आहे की घरात कधी कुणाला जर एंडोस्कोपीची प्रोसिजर सुचवली आहे तर ही एंडोस्कोपीची प्रोसिजर काही धोकादायक असते का आणि खूप भूल वगैरे असे काही प्रकार त्याच्यामध्ये असतात? एंडोस्कोपी, बऱ्याच लोकांना एंडोस्कोपी शब्द ऐकला की भीती वाटते की आपल्याला खूप मोठी तपासणी सांगितलेली आहे. पण एंडोस्कोपी ही जनरली लोकल अनास्थेशियामध्ये केली जाते. म्हणजे आपण घशाला एक लॉक स्प्रे देतो ज्याच्याने घसा हा 5 ते 6 मिनिट फक्त जड राहतो आणि एंडोस्कोपीला 2 ते 2.5 मिनिट फक्त लागतात. म्हणजे या वेळात आपण एंडोस्कोपी ही तपासणी कंप्लीट करू शकतो. तरीही ज्या रुग्णांना भीती वाटते की आपण ते करू नाही शकत तर त्या रुग्णांसाठी आपण माइल्ड सिडेशन म्हणजे थोडीशी भूल देऊन ही तपासणी केली जाते. ती सुद्धा एक 10 ते 15 मिनिटात ही तपासणी आपण पूर्ण करू शकतो. आणि सर, आता हल्लीच्या काळामध्ये आपण बघितलं तर एंडोस्कोपी सोबतच एक कॅप्सूल एंडोस्कोपी म्हटलं जातं. मग हे कॅप्सूल एंडोस्कोपी नेमकी काय प्रकार आहे? हो, बऱ्याच लोकांना असा गैरसमज असतो की कॅप्सूल एंडोस्कोपी म्हणजे हे नॉर्मल एंडोस्कोपीला अल्टरनेटिव्ह आहे. पण ते तसं नाहीये. ऍक्च्युली कॅप्सूल एंडोस्कोपीमध्ये एक कॅप्सूल गिळली जाते आणि ती कॅमेरा वाटे आपल्या पूर्ण इंटेस्टाईनचे फोटो हे बाहेर पाठवत असते. पण त्याचे स्पेसिफिक इंडिकेशन्स आहेत. म्हणजे ज्या पेशंटला ऑकल्ट जीआय ब्लीड म्हणजे ज्यांच्यामध्ये रक्तस्राव होतोय आतड्यांतून आणि ज्यांना कारण सापडत नाहीये एंडोस्कोपी केल्यानंतर सुद्धा, तर त्याच रुग्णांमध्ये जनरली आपण ही कॅप्सूल एंडोस्कोपी करण्याचा सल्ला हा देतो. कॅप्सूल एंडोस्कोपी ही बरीच कॉस्टली आहे नॉर्मल एंडोस्कोपीच्या कंपॅरिझन मध्ये. म्हणजे नॉर्मल एंडोस्कोपीला जर 4-4.5 हजार रुपये लागत असतील तर कॅप्सूल एंडोस्कोपी ही साधारण 70 ते 75 हजार रुपये त्याची कॉस्टिंग येते. त्यामुळे कॅप्सूल एंडोस्कोपी ही सगळ्याच रुग्णांसाठी केली जात नाही, तर त्याचे खूप स्पेसिफिक इंडिकेशन आहे. त्यामुळे हा गैरसमज बऱ्याच लोकांमध्ये मी बघितलेला आहे. खूपच मोठा गैरसमज तुम्ही या ठिकाणी दूर केलेला आहे सर. खूप खूप धन्यवाद. याचबरोबर सर, ERCP नावाची जी प्रोसिजर आहे ही नेमकी कुणासाठी असते? ERCP ही प्रोसिजर मेनली कॉमन बाईल डक्ट स्टोन्स म्हणजे पित्ताशयाची जी नलिका असते, जर त्याच्यामध्ये काही खडे अडकलेले असतील तर ते खडे आपण दुर्बिणीद्वारे काढू शकतो. म्हणजे कुठलीही सर्जरी न करता आपण दुर्बिणीद्वारे हे खडे पित्ताशयातले ते काढता येऊ शकतात. तर ह्या प्रक्रियेला ERCP असं म्हणतात. ही ERCP आपल्या अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये बऱ्याच कॉमनली केली जाते. सर, आपण भरपूर साऱ्या टेस्ट बद्दल आता या ठिकाणी बोललो. एंडोस्कोपी, कॅप्सूल एंडोस्कोपी, स्पाय ग्लास, फायब्रोस्कॅन. तर मला एक या सर्व सुविधा आपल्या अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये आहेत का सर्व? हो, नक्कीच. आपल्या हॉस्पिटलला सगळ्यात ॲडव्हान्स्ड एंडोस्कोपीची सुविधा आहे आणि आपलं डिपार्टमेंट ऑफ गॅस्ट्रोएंटरोलॉजी हे एक सेंटर ऑफ एक्सलन्स आहे. म्हणजे इथे ERCP, स्पायग्लास एंडोस्कोपी, कॅप्सूल एंडोस्कोपी, थर्ड स्पेस एंडोस्कोपी या सगळ्या सुविधा ह्या उपलब्ध आहेत. स्पायग्लास एंडोस्कोपी ही सगळ्यात ॲडव्हान्स टेक्निक आहे सध्याच्या काळात, की ज्याच्यामध्ये पित्ताशयाच्या नळीत आपण दुर्बिणीद्वारे एंटर करू शकतो. हा स्पायग्लास एंडोस्कोप अगदीच 3 ते 4 मिलीमीटर थिकनेसचा असतो आणि तो सुद्धा आपल्या अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. नक्कीच सर, याचा जो फायदा आहे तुम्ही सांगितलेलं माहिती नक्कीच आपल्या सर्व सामान्य मंडळींना या ठिकाणी होणार आहे. आणि आता जी काही माहिती तुम्ही सांगितली सर, ती खरंच म्हणजे खूप साऱ्या ज्या काही शंका होत्या त्या या ठिकाणी बऱ्याचशा लोकांच्या दूर झाल्या असतील अशी मी आशा बाळगतो. यासोबत आजच्या या आपल्या मराठी पॉडकास्टमध्ये प्रश्न छोटे आणि आरोग्य मोठे, तर खरंच या ठिकाणी तुम्ही सर्वांचं आरोग्य मोठं केलेलं आहे सर. पण त्यांचं आरोग्य अजून मोठं करण्यासाठी तुमच्यातर्फे काही 3 आरोग्याच्या टिप्स पचन संस्थेबद्दल काय सांगाल सर तुम्ही?
तर काही टिप्स मी सगळ्याच पेशंटला देऊ इच्छितो. त्यातली पहिली म्हणजे हाय फायबर डाएट, म्हणजे आपल्या जेवणामध्ये फायबर्सचा उपयोग जास्त प्रमाणात करा. म्हणजे रोज एक फळ खाणं किंवा जेवणासोबत सॅलडचा वापर करणं, तर याच्याने तुमचं आरोग्य, पोटाचं आरोग्य चांगलं राहील. दुसरं, पाण्याचा वापर जास्त करा, म्हणजे पाण्याचं प्रमाण हे दिवसभरामध्ये 2.5 ते 3 लिटर वॉटर इनटेक हा कंपल्सरी हवा. आणि तिसरी टिप आहे रेग्युलर एक्सरसाइज, म्हणजे रोज 30 ते 45 मिनिट रेग्युलर वॉकिंग किंवा ब्रिस्क वॉकिंग हे केलं तर तुमचं आरोग्य अतिशय चांगलं राहील. आणि चौथी महत्वाची टिप मी म्हणेल की जंक फूड अवॉइड करणं. याच्याने सुद्धा आपल्याला, जंक फूड म्हणजे जसं पिझ्झा, बर्गर, ऑइली फूड, फॅटी फूड, तर हे अवॉइड करून आपल्याला आपले आरोग्य सुधारता येऊ शकते. आजचा आपला हा मराठी पॉडकास्ट तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडला असेल आणि नक्कीच तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला या ठिकाणी भेटली असतील. तर आजच्या या प्रश्न उत्तरासाठी आणि या पॉडकास्टसाठी उपस्थित राहिल्याबद्दल आपले डॉक्टर संदीप पाटील सर यांचे मी एकदम मनपूर्वक आभार मानतो. आणि सर, अशीच काही नवीन नवीन प्रश्न घेऊन आम्ही तुम्हाला भेटत राहू. नक्की आम्हाला तुमच्याकडून त्या ठिकाणी मार्गदर्शनाची गरज राहील. आम्हाला बघण्यासाठी सर्व मंडळींचे खूप खूप धन्यवाद. आजचा हा मराठी पॉडकास्ट सगळ्यांना नक्कीच आवडला असेल आणि तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर त्या ठिकाणी भेटली असतील. पुन्हा आपण भेटूया नवीन प्रश्नांसोबत, नवीन विषयांसोबत, नवीन विशेषज्ञांसोबत. तोपर्यंत तुम्ही बघत राहा प्रश्न छोटे आरोग्य मोठे हा मराठी पॉडकास्ट. आणि अजूनही तुमचे काही प्रश्न बाकी असतील तर हा व्हिडिओ बघत असताना तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी तुमचे प्रश्न त्या ठिकाणी कमेंट करू शकतात. आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू आणि तुमच्या प्रश्नांचे पूर्ण उत्तर तुम्हाला देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू. जय हिंद, जय आरोग्य.